आणि आज आपण आहे ना आईस काढणार आहे. मी तुम्हाला आईस काढण्याच्या आहे ना जबरदस्त ट्रिक सांगणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुम्हाला नक्की कळेल की आईस कशी काढायची. तर मी सुरुवातीला आहे ना आईची आहे ना आउटलाईन काढून घेतो आणि नंतर मग आपण आहे ना आईजला शेडिंग करून घेऊ. तर मी आता काढतो. आपण आउटलाईन तर काढून घेतली. आता काय करायचे तुम्हाला सांगतो. हे जे आहे ना इथे एक लाईन मारायची आणि इथे एक लाईन मारायची. पहिलं काय करून घ्यायचं आपल्याला, त्याचा बॉल आहे ना हा पूर्ण ब्लॅक करायचा आहे. हे ब्लॅक करण्यासाठी मी 8B ची पेन्सिल यूज करतोय. पण लक्षात ठेवा वरचं ब्लॅक नाही झालं पाहिजे. काय करायचे हे आहे ना हे सुद्धा ब्लॅक करायचे. जिथं रेश मारले ना तिथपर्यंत ब्लॅक करायचे. आणि आता काय करायचं माहिती का, ही जी लाईन आहे ना ती पूर्ण डार्क करायची. आता ह्या ट्रिक तर झाल्या. आता पुढं काय करायचं आपल्याला, हे जे आहे ना ही जी लाईन आहे ना त्याला एकदम थोडं डार्क हे करायचं, आपल्याला शेडिंग करायची अशी नॉर्मल लाईट शेडिंग करायची आयबॉल मध्ये. इरेझरने लाईट रफ करायचे. तर आता काय करायचं माहिती का आपल्याला, ही जी लाईन आहे वरची तिला पण ब्लॅक करून टाकायची. अशी पूर्ण ब्लॅक करायची. ही सुद्धा ब्लॅक करायची. आईस मध्ये लाईट शेड करायची, जास्त स्प्रेस नाही करायचा. डार्क टू लाईट करायचे. आयबॉल मध्ये लाईन्स काढायचे आता.
तर आता आपली आईस काढून झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा आणि पुढे कोणतं ड्रॉइंग काढायचं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.